नमस्कार. आज आपण एका स्पर्धा परीक्षेतील काही प्रश्न बघणार आहोत. पण थांबा, इथे फक्त बरोबर उत्तर काय आहे हे शोधायचं नाहीये. नाही, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की त्या प्रश्नांच्या मागे नक्की कोणतं कौशल्य तपासलं जातंय. चला तर मग या आव्हानाला जरा वेगळ्या नजरेने पाहूया. आता समोर जो तक्ता दिसतोय ना, तो फक्त आकड्यांचा खेळ नाहीये. खरं तर हे एक कोडं आहे, एक आव्हान आहे जे आपल्याला सोडवायचंय. आणि इथूनच आपल्या आजच्या विश्लेषणाची खरी सुरुवात होते. बघा, NTA UGC नेट सारख्या परीक्षा केवळ पाठांतर तपासत नाहीत. त्या खूप हुशारीने तयार केलेल्या असतात आपल्या विचार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींना आव्हान देण्यासाठी. खरं सांगायचं तर या परीक्षा म्हणजे आपल्या बुद्धीची एक संपूर्ण कसरतच आहे. आपण माहितीचं विश्लेषण कसं करतो, तर्क कसा लावतो आणि वेगवेगळ्या गोष्टी कशा जोडतो हे सगळं इथे तपासलं जातं. तर मग आपल्या पहिल्या आव्हानाकडे वळूया, आणि ते आहे माहितीचं विश्लेषण. आजकाल अनेक क्षेत्रांमध्ये हे खूप महत्त्वाचं कौशल्य मानलं जातं. प्रश्न तसा अगदी सरळ आणि सोपा दिसतोय, नाही का? पण याचं उत्तर काढण्यासाठी नक्की कोणती माहिती आणि ती कुठे शोधायची हे महत्त्वाचं आहे. उत्तरासाठी लागणारे आकडे आपल्या डोळ्यांसमोरच आहेत. फक्त आपल्याला तक्त्यामध्ये स्टोअर Cची ओळ शोधायची आहे आणि मग फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमधील संख्या उचलायच्या आहेत. त्या आहेत 556, 470 आणि 324. तर या तिन्ही आकड्यांची बेरीज करून त्याला 3ने भागलं की उत्तर मिळतं 450. एकदम सोपं होतं, नाही का? म्हणजे इथे गंमत गणिताची नव्हतीच, तर योग्य वेळी योग्य माहिती शोधण्याची होती. हेच तर कौशल्य आहे. चला, आता जरा पुढच्या स्तरावर जाऊया. हा प्रश्न थोडासा गुंतागुंतीचा वाटू शकतो, कारण यात टक्केवारी काढायची आहे. आणि हे आपल्या एका वेगळ्या विश्लेषणात्मक कौशल्याची चाचणी घेतं. या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपण त्याला 3 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागू शकतो. पहिली पायरी स्टोअर Dच्या विक्रीची बेरीज करायची, दुसरी स्टोअर Bच्या विक्रीची बेरीज करायची आणि तिसऱ्या पायरीत त्यांच्यातला टक्केवारीचा फरक काढायचा. आणि हे सगळं केल्यावर आपल्याला उत्तर मिळतं 2.78%. म्हणजे इथे फक्त आकडेमोड महत्वाची नव्हती, तर प्रश्न नीट वाचून प्रत्येक पायरीचं अचूकपणे पालन करणं हे जास्त महत्वाचं होतं. तर आकड्यांच्या विश्लेषणातून आपण पाहिलं की लक्षपूर्वक काम करणं किती महत्वाचं आहे. पण परीक्षा फक्त आकड्यांवरच थांबत नाही. आता आपण वळूया ज्ञानाच्या कसोटीकडे, जिथे वेगवेगळ्या विषयांवर आपलं ज्ञान किती जलद आहे हे तपासलं जातं. हा प्रश्न बघा, पृथ्वीच्या इतिहासात कोळशाची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली? याचं उत्तर आहे कार्बोनिफेरस. आणि गंमत म्हणजे कार्बोनिफेरस या लॅटिन शब्दाचा अर्थच मुळी कोळसा धारण करणारा असा होतो. किती इंटरेस्टिंग आहे ना? आता पाहूया विधान आणि कारणाचा प्रश्न. अशा प्रश्नांमध्ये 2 वेगवेगळी वाक्य तपासावी लागतात आणि मग त्यांच्यात काही तार्किक संबंध आहे का हे शोधावं लागतं. आता इथेच तर खरी गंमत आहे. पहिलं विधान काय म्हणतंय? मास मीडियामुळे जग ग्लोबल विलेज बनलंय. हे तर खरं आहे, बरोबर. पण दुसरं विधान की लोक सोशल मीडियावर मोकळेपणाने बोलू शकत नाहीत, हे काही खरं वाटत नाहीये. उलट तिथेच तर जास्त बोलतात. म्हणजे काय, विधान A बरोबर आहे, पण त्याला दिलेलं कारण R मात्र चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे तंत्रज्ञानावरचा. संगणक नेटवर्किंगसाठी कोणती उपकरणं वापरली जातात? याचं सरळ उत्तर आहे हब, स्विच आणि राउटर. कारण CDRW आणि हार्ड डिस्क ही डेटा साठवणारी म्हणजे स्टोरेज उपकरणं आहेत, नेटवर्किंगची नाही. आणि हा प्रश्न तर थेट संवादाच्या एका मूलभूत मॉडेलवर आधारित आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की परीक्षेत फक्त फॅक्ट्स नाही, तर महत्त्वाचे शैक्षणिक सिद्धांत सुद्धा विचारले जातात. तर आत्तापर्यंत आपण जे वेगवेगळे प्रश्न पाहिले त्यातून आपण नक्की काय शिकलो? या परीक्षा खरंच काय तपासतात? या परीक्षा माहितीचं विश्लेषण करण्याची क्षमता, तर्क लावण्याची पद्धत, आपलं सामान्य ज्ञान, छोट्या छोट्या तपशिलांकडे लक्ष देण्याची सवय आणि शिकलेल्या संकल्पना लागू करण्याची आपली ताकद तपासतात. ही केवळ माहितीची नाही, तर खऱ्या अर्थाने बुद्धिमत्तेची परीक्षा आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, मग ते खरं आयुष्य असो किंवा परीक्षा, फक्त ज्ञान असणं पुरेसं आहे की त्या ज्ञानाचा योग्य ठिकाणी योग्य वेळी वापर करण्याची क्षमता जास्त महत्वाची आहे? यावर नक्कीच विचार व्हायला हवा.